नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात उल्हास जाधव महाराष्ट्र. मित्रांनो, माझी विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आपण पाहतोय की 16 आणि 17 एप्रिलला देशाच्या संसदेमध्ये एक नारी शक्ती चं एक अधिवेशन आहे ते सरकारने इथे घेतलेलं होतं. या अधिवेशनामध्ये एक विधेयक असं पारित करण्यासाठी ते संसदेत मांडलेलं होतं. म्हणजे 131वी जी घटना दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये असं एक मांडण्यात आलेलं होतं की संसदेमध्ये जे 545 खासदार आहेत त्या 545 खासदारांची संख्या ही 850 वर जाईल. म्हणजे याच्यामध्ये तब्बल दुपटीने ती वाढ होईल आणि ह्याच्यामध्ये ते महिलांना 33% आरक्षणाची सुद्धा ती तरतूद करण्यात आलेली होती. पण हे विधेयक 16 आणि 17 तारखेला ज्यावेळेस संसदेमध्ये याच्याबाबत वोटिंग झालं, मतदान झालं, त्यावेळेस सरकारचा याच्यामध्ये ते पराभव झाला. म्हणजे सरकारच्या बाजूने 298 मतं पडली आणि सरकारच्या विरोधामध्ये 230 मतं पडली. म्हणजे सरकारला एक्झॅक्ट 363 मताची गरज होती, पण सरकारचा त्याच्यामध्ये ते पराभव झालेला आहे. आजपर्यंतच्या 12 वर्षाच्या इतिहासामध्ये सरकारला पहिल्यांदाच संसदेमध्ये विधेयकाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे हे विधेयक आहे ते नामंजूर झालेलं आहे. आता हे विधेयक जरी नामंजूर झालेलं असेल तरी सरकारकडे पूर्ण असं बहुमत आहे. सरकारकडे बहुमत असताना सुद्धा संसदेमध्ये विधेयक आहे ते नामंजूर कसं झालं हा एक चर्चेचा विषय आहे. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये ज्या सध्याच्या निवडणुका आहेत त्याच्यावर याचा कोणता बॅड इम्पॅक्ट होतोय का, परिणाम होतोय का, हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे. कारण सरकारला सध्याच्या घडीमध्ये 272 खासदारामध्ये संसदेमध्ये ते पूर्ण बहुमत असतं. सरकारकडे 292 खासदार आहेत टोटल. भाजपचे 239 आणि त्यांच्या मित्रपक्षाचे धरून 292 असा आकडा आहे. म्हणजे 292 हा आकडा असताना सुद्धा सरकारने विरोधकांना विश्वासात न घेतल्यामुळे किंवा त्यांना हे नारी शक्ती विधेयक पटवून न दिल्यामुळे विरोधकांनी त्यांच्या ह्या सहभाग आहे ते कसल्याही पद्धतीचा नोंदवलेला नाहीये. आणि हे विधेयक आहे ते पारित केल्यामुळं महिलांना जे आरक्षण मिळणार होतं, म्हणजे महिलांना तब्बल 33% आरक्षणाची तरतूद या विधेयकामध्ये होती. म्हणजे संसदेमध्ये 33% ह्या महिला याच्यासाठी हे विधेयक आहे ते मांडलेलं होतं, पण सरकारचा याच्यामध्ये ते पराभव झालेला आहे. एक पद्धतीची शंका येते की सरकारकडे जर पूर्ण बहुमत असेल तरी हे विधेयक नामंजूर कसं झालं. काही येणाऱ्या निवडणुकीमध्ये केवळ महिलांना विरोधकांनी नाकारलं या कारणामुळं या विरोधकांचा आणखीन राज्यामध्ये दणदणीत पराभव करण्याचा भाजपचा कोणता डाव आहे का ह्या पडद्यामागचा, हे पाहणं आहे ते उत्सुकाचं आहे. महाराष्ट्राची जी सध्याच्या घडीला लोकसभेमधली जी संख्या आहे ती 48 आहे. 48 ही संख्या होणार आहे 72. आणि उत्तर प्रदेश जिंकल्याशिवाय दिल्लीच्या सत्तेचा मार्ग मोकळा होत नाहीये. त्या उत्तर प्रदेशमध्ये सध्याच्या घडीला खासदार आहेत 80. या 80 खासदाराहून ही संख्या आता 140 वरती जाणार आहे. म्हणजे 60 खासदार उत्तर प्रदेशचे वाढणार आहेत. दर 20 लाख लोकसंख्येला एक खासदार असतो लोकसभेचा. आणि काही जे तमिळनाडू, आंध्र प्रदेश म्हणजे दक्षिण भारतातली जी राज्य आहेत त्यांनी ह्या विधेयकाला विरोध केलेला आहे. कारण जशी लोकसंख्या उत्तर भारताची वाढते, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश यांची जशी संख्या वाढते त्या लेवलची संख्या आहे ती दक्षिणेतली जी राज्य आहेत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ यांची वाढत नाहीये. त्यामुळे ह्यांच्या खासदारांची तक्रार अशी आहे की तुम्ही तुमच्या लोकसंख्येवरती कुठलेही कंट्रोल न ठेवल्यामुळे ती लोकसंख्या प्रचंड प्रमाणात भरमसाठ आहे ती वाढत आहे आणि याचे परिणाम आहे ते आम्हाला भोगावे लागतात. कारण त्याच्यामुळे संसदेमधला आमचा जो टक्का आहे तो कमी होतोय. म्हणजे उद्या विधेयक पारित करायला किंवा देशाच्या संसदेमध्ये जर कुठला बदल करायचा असेल तर ज्या खासदारांची संख्या राज्यामधून आहे ते जास्त आहे त्या राज्याला अधिक महत्त्व प्राप्त होतं. त्याच्यामुळे उत्तर भारत दक्षिण भारतात छुपा वाद आहे ते निर्माण होत आहे. संसदेमध्ये हे विधेयक नामंजूर झाल्यामुळं असं एक चित्र निर्माण झालंय की विरोधक जे आहेत ते महिलांच्या विरोधात आहेत का काय, अशा पद्धतीचा एक वाद निर्माण करण्यामध्ये सरकार आहे ते प्रयत्नशील आहे असं आहे ते मला वाटतंय. कारण हे 33% आरक्षण मिळावं याच्यासाठी सरकार प्रयत्न करते. पण तसं जर पाहिला गेलं तर महिलांवरती सर्वात जास्त अन्याय अत्याचार करणारे जर खासदार कोणत्या पक्षाचे असतील तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पहिला क्रमांक लागतोय. कारण दिल्लीमध्ये ज्या कुस्तीपटू होत्या, महिला कुस्तीपटू, यांच्यावरती ब्रिजभूषण सिंगांनी लैंगिक शोषण केलेलं आहे असे ते कितीतरी आरोप आहे ते महिलापटू करत होत्या.
कुस्तीपटू, पण सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, कुठलीही भूमिका इथे घेतली नाही. म्हणजे संसदेमध्ये असं चित्र निर्माण करताय की तुम्ही महिलांसाठी काम करताय, पण आज हजारो कार्यकर्ते किंवा असे काही नेते आहेत ज्यांनी महिलांवरती प्रचंड अशा अन्याय केलेला आहे. म्हणजे महिलांना 33% वापर हा एक निवडणुकीसाठी मांडलेला डाव आहे, पण महिला किती सुरक्षित आहेत हे सरकारलाही चांगलंच माहिती आहे. जनतेनेही याचा शहानिशा करणं किंवा एक विचार करणं ते गरजेचं आहे की जे सरकार महिलांच्या बाबतीमध्ये एवढं गाफील राहतं, बलात्काराच्या केसमध्ये, महिलांच्या लैंगिक शोषणामध्ये, ते सरकार आज संसदेमध्ये कितीतरी पटीनं हे विधेयक पारित व्हावं याच्यासाठी प्रयत्न करते. म्हणजे ही दुतोंडी आहे ती भूमिका घेते. संसदेमध्ये दाखवायचं की आम्ही महिलांसाठी कितीतरी प्रयत्न करतोय, पण प्रत्यक्षामध्ये महिलांची ग्राउंड लेवलची जर हालत पाहिली, जरी